असतं दरवर्षी ना अंदमान बेटावर मान्सून काय होतं, कधी 21 मेला, कधी 20 आणि 19 असा येतो. 19, 20, 21 त्या 3 दिवसामध्ये येत असतं. पण यावर्षी काय झालं की 12 मेलाच आला. 12 मेला आला तर आला, त्याच्यानंतर काय झालं की तो लगेच शॉर्टकट मार्गानं निघाला. शॉर्टकट मार्गाने निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय झालं, त्याला पोषक वातावरण तयार होण्यासाठी अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर झालं, त्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं. मला असा अंदाज होता की एखाद्या 3 वर्षाखाली असंच झालं होतं. मान्सून आल्याच्या नंतर एक चक्रीवादळ आलं आणि ते ओमानकडे गेलं होतं, दुबईकडे गेलं होतं. पण यावर्षी तशी परिस्थिती झाली नाही. ते वादळ तिथं उलटं फिरलं आणि त्यानं महाराष्ट्रामध्ये कलटी आणली. मग हे मान्सूनचं बाष्प देखील त्याच्यात खेचलं गेलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला. खरं तर आता पावसानं खंड घेतलेला आहे. सध्या किती दिवसाचा हा खंड असू शकतो आणि पुढची परिस्थिती कशी असू शकते? खंड म्हणलं की पाऊस कुठंच महाराष्ट्रात दिसत नाही. म्हणजे कोणी म्हणणार बी नाही इथं पाऊस पडला. खंड नाही पडलेला. स्थानिक स्वरूपाच्या थोड्या सरी येत राहणार आहे. बघायचं झालं तर तुम्ही आणखीन बघा, उद्या 2-3 जूनला नाशिककडे देखील थोड्या सरी येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील थोड्या सरी येणार आहेत. पण म्हणजे असं एवढं काही मोठं पडणार नाही. पण सध्यानं आज आहे 1 जून 2025 पासून ते 6 तारखे मात्र सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले शेतीची कामे करून घेणे गरजेचं आहे. कारण की नेमकं काय झालं, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे. बी घरी आणून ठेवलेले, खत घरी आणून ठेवलेले, पण शेतच दुरुस्त नाहीत. मी सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं, माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देखील सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही जमिनीची आधी तयार करा. कारण की पावसाचं काम करता आपण आपलं शेत दुरुस्त करा. त्याच्यानंतर 7 जून 8 आणि 9च्या दरम्यान परत राज्यामध्ये एकदा पाऊस येणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होईल, परत 3 दिवस थोडा गॅप देईन, म्हणजे 10, 11, 12 आणि 13 4 दिवस परत कोरडं राहीन की लगेच राज्यामध्ये 14 जून ते 18 जूनच्या दरम्यान परत राज्यात मुसळधार पडणार आहे. म्हणजे हे जे उन्हाळ्यात जे आता मे मध्ये पडलं ना, त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे यावर्षी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी जूनच्या शेवटच्या अखेर महाराष्ट्रातला कोणताही शेतकरी या पेरणीपासून वंचित राहणार नाही. संपूर्ण राज्यामध्ये सगळीकडे पाऊस भरपूर पडलेला आहे, ओल भरपूर केलेली आहे. जसं शेत आवरण तसं तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या आणि पेरणीची तयारी ठेवा. तर हवामान खातं सांगतं की पेरणीची कुठली गडबड करू नका. 10 तारखेपर्यंत साधारणतः तरी खंड असला तरी पाऊस आधीमध्ये सरी येत जात राहतील. साधारणतः पेरणी कधीपासून शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि कशा पद्धतीने पेरणीची तयारी झाली पाहिजे सगळी? हवामान खातं तुम्हाला सांगतो, ते सांगते ना, ते थोडं त्यांच्या घरी शेती आहे. तर तुम्हाला सांगतो, मी हवामान अभ्यासक असताना माझ्याकडे शेती आहे, तर मी काय केलं, आज देखील मी शेत तयार करून ठेवलं. जमिनीमध्ये अशी ओल आहे की 1 फूट आहे. तर पेरणीचं नियोजन असं असतं की पेरणीमध्ये निश्चित जमिनीमध्ये ओल असली, आपला उडीद पेरला, मूग पेरला, कधी पेरावर उगू शकतं. म्हणून शेतकऱ्याचा निर्णय घेतील, म्हणजे कोणी सांगण्यावर कोणाचा म्हणजे शेतकरी निर्णय घेत नाही. कारण की तुम्हाला सांगतो, यापूर्वी बी काय झालं होतं, 4-4 बोटावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यावेळेस फेल गेल्या. पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की जमिनीमध्ये 1 फूट वर आहे. आणि मी आज 1 जूनला ह्या तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडल्या भागामध्ये फिरल्याच्या नंतर जमिनीला अक्षरशः खडे फुटले. तर मी माझ्या निश्चित नजरेहून मिलीमीटर मध्ये पाऊस मी बघितला, तर माझा अंतर 400च्या प्लस मध्ये 450 प्लस झालेला असेल, इतका पाऊस तुमच्या इकडे झालेला आहे. मग अशी परिस्थितीमध्ये लोक फक्त वापसा होण्याची वाट बघायले, जमिनीची मशागत करून पेरणीची तयारी करण्याची वाट बघायलेत. मी म्हणतो की यावर्षीचं खूप सीझन चांगलं आहे. मे मध्ये म्हणजे 1-2 जूनला कधीच पाऊस नसतो, वाट बघावं लागते पाऊस कधी येईल. पण यावर्षी असं झालं की शेतकऱ्यासाठी पुन्हा आणखीन एक फायदेशीर गोष्ट अशी झाली, मे मध्ये पाऊस पडला, आता शेतकऱ्याचे याच्यात तण उगवले, तर शेतकरी काय करेल, त्याच्यामध्ये वोकर पाळी हाणे आणि लगेच आणखीन 2-3 दिवसानं वाट बघते आणि लगेच पेरणीची तयारी करते. हा येणारा काळ जो आहे पेरणीसाठीचा किंवा पिकांसाठीचा, तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीचं राहील शेतकऱ्यांसाठी? मी जसं शेती करतो, तर मला जसं आठवतंय तुम्हाला सांगतो, ज्या वर्षी मिरगी पेर होत असते, म्हणजे जूनच्या महिन्यात ज्या वर्षी पेर होते ना, त्या वर्षी पिकाला खूप उतार येतो. आणि जसे पेरणी लांबत जाईल तसं काय होतं, पिकाचा उतार घटत जातो. तीच पेरणी 20 जूनच्या पुढे गेलं, उतार आणखीन कमी होतो. 25 जूनच्या पुढे गेलं, आणखीन कमी होतं. जुलै महिन्यात पेरणी गेली, आणखीन उताराला कमी होतो. आणि योगायोग चांगले आहेत की या ठिकाणी आज देखील आमच्या परभणी जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी मला पेरणी करायला मेसी टाकले, पैठण कडल्या शेतकऱ्यांनी देखील टाकले. आम्ही मूग पेरायलो, आम्ही सोयाबीन पेरायलो. मी म्हणलं जमिनीमध्ये ओल आहे का, ते म्हणले 1 फूट ओल आहे, आमचा उगवत आहे. मी म्हणलं काही हरकत नाही, तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही घ्या.
आणि म्हणजे योगायोगाने तुम्हाला सांगतो, जून महिन्यामध्ये लवकर पेरणी झाली 15 जून, तर त्या पेरणीला उतार जास्त येतो. कापसाच्या लागवडी झाल्या, उतार देखील जास्त येतो. म्हणजे आपलं म्हणणं आहे की आता जमीन ओली झालेली आहे, स्थानिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी ऊन पाहून वापसा पाहून स्वतः निर्णय स्वतः घेतला. निर्णय